जुनी घरं, गुलाबी थंडी, धुक्याची चादर, रस्त्यावर मंद आवाजात लावलेली भक्तिगीतं असं भक्तिमय वातावरण सध्या अयोध्येमध्ये पाहायला मिळतंय। शहरातल्या प्रत्येक घर आणि दुकानांवरती भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत। विजयाचं आणि ज्ञानाचं प्रतीक असलेले भगवे झेंडे अयोध्येमध्ये येणाऱ्यांचं स्वागत करतात। या झेंड्यांवरती प्रभू श्रीराम आणि हनुमानाची चित्र सुद्धा पाहायला मिळतात। अयोध्या नगरीतील मुख्य बाजारपेठेतून याचाच अनुभव सांगतायत आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे। अयोध्येत होणाऱ्या राम जन्मभूमी सोहळ्याला आता अवघे 3 दिवस राहिले असल्यामुळे संपूर्ण अयोध्या नगरी आता आपल्याला सजलेलं पाहायला मिळतंय। सकाळची वेळ असल्याने आपण जर बघितलं तर मी मुख्य बाजारपेठेत आहे। दुकानं काहीसे या ठिकाणी थंडीमुळे उशिरा उघडतात, मात्र या मुख्य बाजारपेठांमधलं जे दृश्य आपल्याला पाहायला मिळेल तर प्रत्येक घरं, प्रत्येक दुकानांच्या वरती आपल्याला भगवा ध्वज पाहायला मिळतोय। या भगव्या ध्वजावर प्रभू श्रीरामांची फोटो आहे, हनुमानाचा फोटो आहे। भगवा ध्वज हा खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिंदू धर्माचं विजयाचं, ज्ञानाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे। त्यामुळे प्रत्येक घर असेल, प्रत्येक दुकान असेल, या दुकानांच्या वरती आपल्याला हा भगवा ध्वज पाहायला मिळतो। येत्या 22 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। जणू हा सोहळा म्हणजे आपल्यासाठी दिवाळीच आहे अशी या ठिकाणच्या लोकांची भावना असल्यामुळे अनेक ठिकाणी अनेक जे घरं आहेत ते या ठिकाणी आपल्याला संपूर्ण भगवेमय झाल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। या अवघे 3 दिवस उरलेले आहेत या सोहळ्याला, त्यामुळे अयोध्या नगरी जी आहे ती आता सजलेली आहे। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।